बटन दाबून सोबत आणि त्यांची टीम याला विजय करायचा आहे। आघाडीचा खटाटोप करून आला असे आमचे परम मित्र विजय भाऊ तायडे आणि त्यांचं सगळं जे काही 10 प्रभागांमधलं सगळे 20 उमेदवार आणि सौरभ हा 21वा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार विचारपीठावर सगळे मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ही जी गर्दी पाहिली आहे मला वाटतं विजय नेहमी सारखं काहीतरी 200-300 लोक असतील दौड म्हटलं पटकन। मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा तर प्रथम काय चाललंय, कुठे काय करण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये विजू भाऊशी चर्चा करतो। अतिशय सुस्वभावी मनमिळावू सगळ्यांच्या दुखामध्ये रात्री बेरात्रीला धावून जाणारा प्रत्यक्ष काम करणारा आणि कितीही बोला कितीही तुम्ही केला तर अतिशय सौम्य पद्धतीने विषय हाताळणारा सगळ्यांना ममत्वेनं वागवणारा असे विजय भाऊ तायडे। आणि विजय भाऊ तायडे यांनी मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिलेला आहे। विकासामध्ये त्यांचा अतिशय महत्वाचा रोल आहे। एखादं शहर एखादा भाग प्रगती करायचा असेल तर बाहेरची माणसं येत नाही, याच भागातल्या माणसाला उभारावं लागतं, त्यांना शहर विकसित करावं लागतं। इथे जे काही प्रलंबित असलेले MIDC असेल, इथल्या सिंदखेड राज्याचा शहर विकासाचा आराखडा, विधाऊ कृतीचा आराखडा, हे सगळे पडलेले जे काम आहे या संदर्भात मी स्वतः सिद्धार्थ घरात आमदार एकच असलो तर भूमिपुत्र इथला आहे आणि म्हणून विधानसभेमध्ये मी स्वतः या ठिकाणचा 465 कोटीचा जो विकास आराखडा आहे तो लवकर मंजूर झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी शासनाला केली, मुख्यमंत्र्याला केली, सगळ्या प्रशासनाला केली, विधानसभेमध्ये मी आव्हान उठवलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी केंद्र साहेब आपण सगळेजण उपस्थित आहात, मी आपल्याला शब्द देतो विधानसभेमध्ये सिंदखेड राज्यात महात्मा तीर्थ राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराच्या अनुषंगानं हे शहर घडवण्यासाठी या शहराचा नवा रोड मॅप तयार करण्यासाठी या शहराचं ऐतिहासिक या ठिकाणी झाले। आपण ज्या ठिकाणी राजकारणाची सुरुवात होते आपण त्याला म्हणतो किरवणी गल्ली, त्या ठिकाणी सभा मंडपाचं काम या ठिकाणी शिंदे साहेबांच्या निधीतून झालं। या ठिकाणी केंद्र आहे आपल्या ठिकाणी 3 या केंद्राचंही काम सभा मंडपाचं शिंदे साहेबांच्या या निधीतून झालं। मित्रांनो, आजपर्यंत 11 कोटी रुपये प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिंदे साहेबांना आम्हाला ईश्वरांना दिले आणि त्या 11 कोटी रुपयाचं काम तुम्हाला दाखवतोय। गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी सत्तेत असलेले लोक त्यांनी आम्हाला चालणं शिकवलं, त्यांनी तुम्हाला कुठे नेऊन ठेवलं, त्यांच्या विरोधात आणि त्यांची खाली भाकर त्याच्याच पाठवून वाहून पाहिजे तुम्हाला। अरे साहेब एवढा मोठा मला काय आहे, मी असेल जिथं चौधरी असेल जन्मू असेल आम्ही दुसऱ्या गावामध्ये होतो, पण आम्हाला माहिती होतं शिंदे साहेबांनी एक शब्द सांगितला की शिंदखेड राज्याचा चेहरा कोण आणि शिंदखेड राज्याचा विकास करायचा असेल तर यावेळेस मी सांगतो त्याला साथ द्या। अनेकदा आम्हाला म्हणायचं मी किती वर्ष काकरीने याचं काम करतो, काय मला एकदा तरी त्यांना वंदन करण्याची संधी द्या आणि ती संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाली। आणि आज या गावामध्ये अनेक जाती धर्माच्या माणसाला न्याय देण्याचं काम साहेबांनी नावी समाजाचं मंदिर असेल साहेबांची निधी आहे, या ठिकाणी सावता भवन असेल साहेबांची निधी आहे, मातंग समाज आणि काका समाजाची स्मशानभूमी असेल तर शिंदे साहेबांची निधी आहे, जेगांची स्मशानभूमी असेल शिंदे साहेबांची निधी आहे। अनेक
छोट्या मोठ्या जाती धर्माला एवढेच नाही तर कासा समाजाची संचालभूमी कासा समाजाच्या समाजामध्ये जातीखाना असेल अनेक ठिकाणची विकास कामाची ही फक्त आणि फक्त शिंदे साहेबांनी दिलेली आहे. एक वर्षामध्ये 1,00,000 कामाचं 1,00,000 कामाच्या याचं नारळ कुठं फुटलं का? शिंदे साहेबांनी कधी विरोध पाहिला नाही, कधी विरोध करायचा पाहिला नाही. आणि या गावामध्ये एवढी आपण जनता साहेबांच्या पाठीची असताना साहेबाला जेवढा अपेक्षित आहे तेवढं आपण साहेबाला या ठिकाणी शिंदे राजामध्ये कधीच दिला नाही. तरी त्यांनी शिंदे साहेबांचा या शिंदे राजावर हातूनात जीवाच्या फार प्रेम आहे. मी अनेकदा म्हणलो, अनेकदा साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी. मान्य दादाजी शेळके उभाटाचे आपल्या सिंदखेड शहरातील तुमच्या आमच्या सगळ्यांचे सहकारी उभाटाचे नेते मान्य छगनदादा भेटले. हे सोपं काम नाहीये, हे येण्या बघण्याचंही काम नाही. लोकांना वाटतं माणसे कसं पाठिंबा